खूपदा असं होतं, खूप सारे विचार डोक्यामध्ये चालू असतात, ज्याच्यामधले बरेचसे विचार आत्ताशी संबंधित नाही आहेत. ते भूतकाळामध्ये गोष्टी घडून गेलेल्या आहेत. आत्ता त्याचा काहीही संबंध नाही आहे. पण तरीसुद्धा मन त्या भूतकाळांमधल्या विचारांमध्ये हरवून जातं किंवा पुन्हा पुन्हा तेच तेच विचार केले जातात. आपल्या मनाला कळतं आहे की आपल्याला ह्याची गरज नाही आहे, तरीसुद्धा परत त्याच्यामध्ये अडकायला होतं आणि वर्तमानामध्ये राहण्यासाठी नक्की काय करायचं हे समजत नाही. तर आज आपण त्याच गोष्टींवरती बोलणार आहोत की वर्तमानात राहणं हे महत्त्वाचं आहे. आज आत्ता माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे, कुठल्या गोष्टीत मला माझं लक्ष घालायचं आहे आणि मला भूतकाळांमधल्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे आणि आत्ताच्या गोष्टीवरती लक्ष देऊन मला माझं भविष्य काय चांगला करायचा आहे, हा पॉझिटिव्ह विचार आपल्याला रुजवायचा आहे. आणि त्याच्यासाठी काही टेक्निक्स असतात वेगळे ज्याच्याबद्दल आपण नेहमीच बोलत आलेलो आहोत आत्तापर्यंत. तर आज आपण अशाच एका टेक्निकचा वापर करणार आहोत की आपली जी पंचेंद्रिय आहेत त्याचा वापर करून आपल्याला वर्तमानामध्ये कसं राहता येईल किंवा आपल्या नेगेटिव्ह थॉट्सपासून आपली सुटका कशी होईल याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला याच्यामध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, प्लेलिस्टनुसार व्हिडिओज तुम्हाला मिळतील. स्ट्रेस मॅनेजमेंटचे वेगळे व्हिडिओज आहेत, रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत त्यावरती आहे, जर्नलिंग कसं करायचं, मनातले विचार कशा पद्धतीने लिहून काढायचे त्याच्यावरती आपण बोललेलो आहोत. तर ह्या सगळ्याचा फायदा तुम्हाला नक्की करून घेता येईल. आज आपण जे बोलणार आहोत ते फक्त वर्तमानात आपलं लक्ष ठेवण्यासाठी आणि नको त्या विचारांपासून आपली सुटका करून घेण्यासाठी आपल्याला पंचेंद्रियांचा वापर कसा करता येईल. आपल्याला सगळ्यांना पंचेंद्रिय माहिती आहेत, जी 5 इंद्रिय जी आहेत ज्याच्यातून आपण या सगळ्या जगाबद्दल नेहमी माहिती घेत असतो आणि ज्याच्यामधून आपला मेंदू काम करत असतो त्या माहितीच्या आधारावरती आणि त्याच्यावरतीच सगळ्या आपला जो व्यवहार आहे किंवा आपले जे सगळं दिनचर्या आहे रोजची ती सगळी त्याच्यावरतीच चालू आहे. तर त्याचाच वापर करून आपल्याला मन शांत कसं करता येईल किंवा वर्तमानात कसं लक्ष ठेवता येईल हा अतिशय सहज साधा सोपा एक्सरसाइज आहे आणि तरीसुद्धा तो महत्त्वाचा आहे आणि आपल्याला खूप फायदा देणार आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, आपली जी पंचेंद्रिय आहेत सगळ्यात आधी आपले डोळ्यांनी आपण काय बघतो आहोत ह्या सगळ्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ह्याच्यासाठी तुम्ही एखादी शांत जागा निवडू शकता, तिथे तुम्ही बसू शकता किंवा झोपूही शकता. फक्त झोप लागू नाही द्यायची नाही, आपल्याला हा एक्सरसाइज करायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे यासाठी. तर सगळ्यात आधी आपल्याला प्राणायाम एक साधारण 7 ते 8 मिनटं प्राणायाम करून आपल्या मनाला पूर्ण शांत स्थितीत न्यायचं आहे. आता 7 ते 8 मिनटं साधारण एक 10 मिनटं जरी केली आपण आणि त्याच्यानंतर आपली ऑक्सिजनची लेवल वाढलेली असते आणि अर्थातच त्यामुळे आपलं मन बऱ्यापैकी शांत व्हायला मदत झालेली असते. किंवा नसली जरी झाली, म्हणजे ज्यांना खूप जास्त विचार येत आहेत मनामध्ये त्यांना कदाचित त्या प्राणायामावरती लक्ष लगेच लागणार नाही. त्याला सुरुवातीचे काही दिवस लागतील, 8 दिवस 10 दिवस लागू शकतात, पण सवयीने ते नक्कीच होतं. त्याच्यामुळे प्राणायामावरती एक वेगळा व्हिडिओ आहे, हवं तर तो तुम्ही जाऊन बघा. असंख्य फायदे आहेत प्राणायामाचे आणि सगळ्या मानसिक त्रासातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्याची मदत होते. फक्त जसं मी म्हटलं तसं वेळ लागतो. सुरुवातीला ज्यांना सवय नाही आहे त्यांना एक प्रॅक्टिस करत करत 8 ते 10 दिवसामध्ये हळूहळू त्या गोष्टी जमायला लागतात. तर आज आपण जे पंचेंद्रियांबद्दल बोलतोय त्याच्या आधी आपण प्राणायाम करून घेतला आणि मग आता आपल्याला आपल्या 5ही इंद्रियांवरती लक्ष द्यायचं. सगळ्यात आधी आपले डोळे उघडे ठेवून आपल्या आजूबाजूला काय आहे ह्याचा आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे ज्या वस्तू आहेत आजूबाजूला त्यांचा रंग कसा आहे किंवा त्यांचं टेक्स्चर कसं आहे, त्या दिसत आहेत कशा, अगदी तिथे आपल्याला कुठलंही जजमेंट करायचं नाही आहे. म्हणजे जणू काही त्या वस्तू आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतो आहोत. आपल्या समोर एखादी बॅग आहे तर ती बॅग आहे असं न समजता ती फक्त एक वस्तू आहे, आपल्याला दिसते. त्याच्यावरती डिझाईन कसं काढलं आहे, त्याचा रंग कुठला आहे, त्याचं कापड कुठल्या पद्धतीचं आहे किंवा त्याचा आकार कसा आहे, त्याची उंची कशी आहे, ह्या सगळ्या बारकाव्यांकडे आपल्याला आपलं लक्ष द्यायचं आहे आणि तिथे कुठलंही जजमेंट द्यायचं नाही आहे किंवा कुठलंही चांगलं वाईट असं त्याला काहीही आपल्याला तोलायचं नाही आहे. आपल्याला फक्त ते बघायचं आहे आणि त्याच्यावरती आपलं लक्ष द्यायचं आहे. बस इतकंच. निरीक्षण ज्याला आपण म्हणतो ते. आता डोळ्यांनी बघणं आहे, त्याच्यानंतर मग आपण कानांनी ऐकणं आहे. कानांनी ऐकताना आजूबाजूला जे अगदी छोट्यातले छोटे आवाज असतील ते जे आवाज येतात, काही आवाज कर्कश असू शकतात, त्रासदायक असू शकतात, पण तरीसुद्धा आपल्याला खूप तटस्थपणे या आवाजांकडे बघायचं आहे. आपल्याला तिथे कुठल्याही भावना
अटॅच करायच्या नाही आहेत, फक्त निरीक्षण करायचं आहे त्या आवाजांचं. आता ह्या स्थितीमध्ये तुमचे डोळे तुम्ही बंद ठेवा आणि मग त्या आवाजांकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला जितका वेळ हवा आहे, जर प्लेझंट आवाज असतील, मन तुमचं चांगलं करणारे आवाज असतील, मंजूळ असतील, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता आणि त्या स्थितीमध्ये काही वेळ आपल्याला ठेवायचं आहे. तर त्या स्थितीतून मग आपण पुढच्या स्थितीमध्ये जातो. आपलं जे पुढचं जे पंचेंद्रिय आहे, जे आपण श्वास घेतो नाकाने, तर नाकामधून आपल्याला जे काही म्हणजे श्वास घेताना जे आपल्याला वास येत असतात, गंध असतात वेगळे, तर त्याच्यामध्ये काही पुन्हा एकदा म्हणजे काही हवे असणारे असतात किंवा काही नकोसे असणारे असतात. तर तिथे सुद्धा आपल्याला फक्त आपण जे गंध घेतोय त्याची ती जी भावना आहे त्या भावनेकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे की कशा प्रकारचे वास ते आहेत. त्याच्यानंतर चव. आता चव म्हणजे इथे चवीसाठी तुम्ही काय करू शकता, तुमच्या एखादा अन्नपदार्थ आहे तर तो तुम्ही जेव्हा खाता तर त्याच्या ती जी चव आहे ती चव कशा प्रकारची आहे किंवा तो खात असताना सुद्धा तुम्ही तुमच्या पंचेंद्रियांचा वापर करू शकता. म्हणजे तो अन्नपदार्थ कसा दिसतोय, त्याचा स्पर्श कसा आहे किंवा तो खाताना कसा लागतोय, त्याची चव जिभेवरती कशी रेंगाळते आहे, अशा या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही खाताना सुद्धा या पंचेंद्रियांचा वापर करून रिलॅक्स करू शकता किंवा तुमच्या मनाला त्या वर्तमानामध्ये आणू शकता. आता बसल्यानंतरचा आपला जो एक्सरसाइज आला आहे त्याच्यामध्ये पुढचं आपलं इंद्रिय आहे ते स्पर्शाचं, जी आपली त्वचा. तर आपण जमिनीवरती बसलेलो आहोत, तर आपल्या शरीराला जमिनीचा होणारा स्पर्श, आपले पायांमध्ये चपला नसतील तर त्या पायांना होणारा हवेचा स्पर्श किंवा पायांना होणारा जमिनीचा स्पर्श, आपल्या पूर्ण शरीराला होणारा कपड्यांचा स्पर्श, तर ह्या स्पर्शावरती लक्ष द्या. त्याचं निरीक्षण करा की ते कसा स्पर्श आहे, तो कसं वाटतं आहे ते. तर इथे आपण काय केलं की आत्ता या क्षणाला जे काही आपण आपल्या पंचेंद्रियांनी अनुभवतो आहोत, जी माहिती आपली पंचेंद्रिय घेत आहेत, आपण फक्त त्याचं निरीक्षण केलं. त्याच्यामध्ये कुठेही आपण बरं वाईट, चांगलं किंवा वाईट ह्याच्यामध्ये न पडता आपण फक्त तटस्थपणे त्या माहितीवर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि आपण तिथे काही काळ राहिलो. तर हे करण्याने आपल्याला काही काळापुरतं का होईना आपल्याला त्या नेगेटिव्ह थॉट्समधनं आपल्याला बाहेर पडता येतं आणि आपल्याला वर्तमानामध्ये लक्ष देता येतं. आता तुम्ही म्हणाल की हे थोड्या वेळापुरतं आहे, पण जरी हे थोड्या वेळापुरतं असलं तरीसुद्धा त्या थोड्या वेळासाठी का होईना तुमची नेगेटिव्ह थॉट्सची चेन ब्रेक होते, ती साखळी तुटते आणि त्या जे काही 5-7 मिनटं तुम्ही हे केलेलं आहे त्या दरम्यान तुमचं मन त्या शांत अवस्थेत गेल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्स सिक्रीट तयार होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला छान वाटायला लागतं. जेव्हा तुम्ही हे रेपिटेडली करता, परत पुन्हा करता, तेव्हा पुन्हा तो चांगला अनुभव घेण्यासाठी तुमचं शरीर आणि मन आसुसलेलं असतं किंवा तयार होतं आणि त्याच्यामुळे चांगलं वाटण्याची भावनाही वाढायला लागते. तर तशा पद्धतीने ते तुम्हाला फायदा देत राहतं जर तुम्ही ते सातत्याने करत राहिलात. आता तुम्ही हे कामाच्या ठिकाणी पण करू शकता, जिथे तुम्ही बसलेला आहात आणि डोक्यामध्ये तुम्हाला कधी असं वाटायला लागलं की खूप प्रेशर येतं आहे, खूप त्रास होतो आहे, कामाचा ताण वाढतो आहे किंवा नको असणारे विचार, चिंता मनामध्ये येत आहेत, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही बसल्या जागी हे करू शकता की आपल्या पंचेंद्रियांवरती लक्ष ठेवणं आणि जे काही आपल्याला स्पर्श, जे काही आपल्याला आवाज येत आहेत किंवा जे आपण बघतो आहोत आजूबाजूला, फक्त आणि फक्त त्याच्यावरती कुठलंही जजमेंट पास न करता बघणं, निरीक्षण करणं, जेणेकरून आपल्याला आपलं लक्ष जे आहे ते नको त्या विषयांकडून खेचून घेऊन आपल्याला याच्यावरती आणता येतं. हे एक टेक्निक आहे. असे बरेच वेगवेगळे टेक्निक्स असतात जे आपल्याला मन रिलॅक्स करण्यासाठी उपयोगी पडतात. आपल्या चॅनलवरती रिलॅक्सेशन टेक्निक्सची वेगळी कॅटेगरी आहे, प्लेलिस्ट आहे, त्याच्यात वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील आणि ज्याची मदत तुम्हाला करून घेता येईल. तुमच्या आवडीनुसार, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हवं तर टेक्निक 1 किंवा 2 टेक्निक्स रेग्युलरली रोज केल्याने त्याचा फायदा मिळून जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.